नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा. वैशूस कॉमेडीमध्ये स्वागत आहे. आज मी बघा ब्लॉग बनवला आहे. कसा वाटला तो शेवटी कमेंट करून सांगा. आमच्याकडे आज होळीचा ब्लॉग बनवला आहे. होळीच्या पुरणपोळ्या बनवल्या ना त्याचा. तर पाणी नव्हतं आलेलं म्हणून पटकन पाणी भरून घेतलं, मशीन लावली, चहा बनवली, मेथीची भाजी साफ केली आणि 5:30ला बघा गॅस चालू करून चहा बनवली. चहा घ्यायला या तुम्ही पण सर्वजण. आणि भाजी ठेवली. आता आज मग होळीचा सण असल्यामुळं पुरणपोळी असणार ना, मग पुरणपोळी आहे म्हणून मी भाजी ठेवून दिली फ्रीजमध्ये. आणि डाळ धुतली बघा, 5-6 वेळा धुतली तरी पाणी खराबच निघत होतं, म्हणून मी परत अजून एकदा धुतली स्वच्छ चांगली आणि कुकर लावला त्याचा डाळीचा 5:30ला संध्याकाळी. आणि 7:30 वाजेपर्यंत तर नैवेद्य गेला. 1.5 तास लागला मला एवढं काम सगळं करायला. सगळा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल काय काय काम होतं ते. आणि अशी डाळीमध्ये ना मला हळद आवडत नाही, पण माझ्या मुलीला पाहिजे असतं म्हणून तिच्या पसंतीने ना हळद टाकली मी डाळ शिजवताना. आणि पुढे पण बघा अजून कशात हळद घातली ती. अशा 2 फासवरती शिट्ट्या घेतल्या आणि नंतर टोपामध्ये उलटं केला. शिजल्यानंतर असंच करते का तर गॅस जास्त जळत नाही. नाहीतर मग नुसत्या टोपात डाळ शिजवायची असेल ना तर खूप लागतो वेळ. तर या चहा प्यायला. चहा गाळलेला आहे, तयार आहे. तर सर्वांनी चहा घ्यायला या. मस्तपैकी चहा बनवलेली आहे. आणि चहा घेत लसूण सोलायचा. असं हे बघा, आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. भात एका बाजूला ठेवलेला आहे आणि लसूण सोलाय घेतलेला आहे. तर हा थोडासा लसूण होता, अजून थोडा सोलला त्याच्यामध्ये, मग कवर होतो. हे बघा डाळ पूर्ण शिजली आहे. मग नंतर टोपात खाली करते. तोपर्यंत एका साईडला आमटीची तयारी. लसूण, खोबरं, कांदा भाजून मस्तपैकी घेतला आणि पुरण आहे ना त्या टोपामध्ये टाकलं. डाळ हा गुळ आणला होता तो कमीच होता, म्हणून माझ्याकडे विदाउट केमिकलवाला गूळ होता, तर तो थोडा मिक्स केला मी. हा बघा भात रेडी आहे. आणि जे पुरणाचं पाणी डाळीचं असतं ना त्याची आम्ही आमटी बनवतो आणि मला खूप आवडते ही आमटी. मग मी काय करते, ही आमटी ना 2 दिवसाची अशी बनवते, जास्तच बनवते थोडी. आणि मंगळवार असल्या कारणानं आपण नॉनव्हेज तर खाणारच नव्हतो. पण काय झालं, पुरण परतताना मला कळालं की माझ्याकडे इलायची पावडर संपली. मग अचानक इलायची काढली, पटकन थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरला वाटली. आता मी म्हणलं होते की नाही बारीक कशी तरी बघितलं तर अरे वा, मस्तच की बारीक पूड झाली इलायची पावडरची. बघा मस्त पावडर झाली की नाही. तुम्हाला पण छान वाटली ना. परत पण कशालाही गोड वस्तू काय बनवली ना तर पटकन टाकता येते. हे बघा पुरण झालेलं कशावरून कळतं, ओलातनं असं उभं राहतं. तर ह्याच्यावरनं पुरण बारीक म्हणजे परतून झाले असं समजायचं. एका बाजूला परत आमटीसाठी मी तेल टाकलं मस्त. आणि कटाची आमटी बोललं की कट तर पाहिजेच बघा. तर ह्यो मसाला भाजून घेतलेला आहे. हे डाळीचं पाणी आहे आणि मला जरा घट्टच आमटी आवडते म्हणून मी थोडी डाळ पण त्याच्यात काढते. तेल चांगलं तापल्यानंतर मोहरी घातली, हिंग घातला, कढीपत्ता घातला आणि तो मसाला. जिरं थोडंसंच टाकलं का तर ह्या मसाल्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे वाटताना. कांदा, खोबरं, लसूण आणि जिरं थोडं आणि हळद थोडी. ह्याच्यात पण हळद वापरली. तिला अशी मस्त कट आलेली आमटी पाहिजे मुलीला. तिच्या आवडीचंच सगळं बनवलं. कढीपत्ता टाकला मस्तपैकी. तो मसाला तेल सुटेपर्यंत छान ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतला बघा. आणि बघा किती मस्त भाजला. तेल सुटले की नाही छानपैकी. मग आमचा मसाला, हा मसाला मी गावानं करून आणते वर्षाचा एकदम. तर इथून मिरच्या घेऊन जाते मुंबईवरनं आणि गावी मसाला बनवून आणते. ही माझी ट्रिक आहे. मला कोणी बनवलेला आवडत नाही, माझं मीच बनवते मसाला. 1 नंबर असतो, सगळ्यांना आवडतो मसाला माझा मी बनवलेला. आणि असं तेल बघा कसं सुटलेलं आहे आणि टेस्टी तर खूप मसाला असतो. आणि तुम्ही कोथिंबीर टाकून बघा तेलामध्ये, एक वेगळी टेस्ट येते आमटीला. तर तुम्ही करून बघा असं एकदा. मीठ पण अगोदरच टाकते मी, त्याच्याने चव खूप छान येते. आणि छान मसाला असा छानपैकी तेलात मीठ टाकून पण थोडा वेळ भाजते. आणि मग नंतर ते डाळीचं पाणी काढलेलं असतं ते ओतते.
पण मी काय करते, ह्याच्यामध्ये गार पाणी न घालता गरम पाणी वापरते. गरम पाणी वापरल्यामुळं काय होतं, एक नंबर टेस्ट येते आमटीला. आणि मला तर खूप आवडते. मी 2-3 दिवस म्हटलं तरी ही आमटी खाते ठेवून ठेवून. आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही, पण मला खूप आवडते. त्याच्यामुळं बघा कट कसा आलेला आहे आमटीला. आणि मला आवडते ती गोष्ट तर मी छान बनवतेच. आणि सगळ्याच गोष्टी आवडतात मला बनवायला. पुरणपोळ्या म्हणा, कुठल्याही व्हरायटीवाली डिश असेल, कुठलंही जेवण बनवायला ना मला खूप छान वाटतं आणि आवडतं मला हे करायला. स्वयंपाकाच्या वस्तू असतात ना ते मला आवडतात बनवायला, म्हणून मी हे केलं आहे. माझा काही किचन कुकिंगचा ब्लॉग नाही आहे, पण मी काय रेग्युलर केलं म्हणून मी हे सांगते. हे बघा गरम पाणी ओतते मी. आणि जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. एकदम पातळ गावाला कसं असते आमटी तशी नसते माझी आमटी, थोडा घट्ट असते. भाकरी बरोबर पण खाल्ली ना तर छान वाटते अशी. आता हे उकळून आटणार, तोपर्यंत मी पुरण वाटणार. पुरण आहे बघा, ते अर्धा किलो डाळ आहे, तेवढी लावले. का तर मुलांच्या मित्रांना, मैत्रिणींना, मुलींच्या मैत्रिणींना द्यावं लागते पुरणपोळी मला. आणि आमटी पण थोडी घेऊन जातात कोणी आवडेल तर, असं होतं, म्हणून जास्तच करते. पण एवढं करायचं म्हणलं की भांडी, बाप रे, सगळा मसाला भाजलेली, पुरण शिजवलेली, पीठ भिजवलेली सगळी भांडी घासा, चला. पण घासावीच लागतात, विलाज नसतो. तर मी त्या दिवशी 5:30 वाजल्यापासून उभी होते पुरणपोळी करायला, ते 8 वाजेपर्यंत अजिबात न बसता. 8 वाजता माझं रेडी झालं सगळं पुरण बनवून. तर तुम्ही बघचाल बघा कट कसा आलेला आहे आमटीला. आता मी तोपर्यंत पुरण वाटणार. तर स्लो गॅसवरती आमटी मस्तपैकी होणार. हे गव्हाचं पीठ भिजवून पुरणपोळ्या बनवल्या आहेत. पहिला नैवेद्य देवाचा, गाईचा एक नैवेद्य, होळीचा एक नैवेद्य आणि घरातला एक नैवेद्य, असा सर्वप्रथम नैवेद्य बनवून घेतले आणि नंतर पुरणपोळीला सुरुवात केली. पण ह्याच्या अगोदर मी सगळं साफ केलं. आणि आमच्या सासूबाईंना आवडते गुळवणी, आम्हाला कोणाला आवडत नाही. आम्हाला दुधाबरोबर पोळी आवडते, म्हणून ती गुळवणी बनवलं. फक्त गूळ टाकून, थोडीशी इलायची पावडर टाकून ते पाणी उकळायचं असतं, त्याच्यामध्ये दूध टाकून ते तूप टाकून खातात, असं असतं. तर माझ्या मिस्टरांना, सासूबाईंना आवडते गुळवणी, मग त्यांच्यासाठी मी ते बनवलं. बघा किती मस्त कट आलेला आहे. आणि आमटी पण घट्ट होत चाललेली आहे. तर आता चला पुरण वाटायला. पहिला आम्ही वाटत होतो पाट्यावरती, आत्ता नवीन परत नंतर कशावरती, पाटा झाला की नंतर आम्ही वाटायचो, यंत्र होतं गोल गोल फिरवायचं, त्याच्याने वाटायचं. आणि आता वाटतो ते पुरणाच्या चाळणी आलेल्या आहेत. पण हीच चाळण पहिली का नव्हती? पहिली पण होतीच पीठ वगैरे चाळायला, पण मी म्हणते मी लहान असताना अशा चाळणी का नव्हत्या? होत्या, पण डोकं चाललं नव्हतं त्यावेळेस त्या लोकांचं, म्हणून आता आहेत. आणि असे तांब्याने रकडलं पुरण आणि सगळं अर्धा किलो पुरण मी वाटून घेतला. मस्त लोण्यासारखं पुरण झालेलं आहे. मला एका हाताने फोन पकडून एका हाताने करायला खूप भारी पडत आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वांनी प्रतिसाद द्या, लाईक करा, कमेंट करा आणि पुढे शेअर करा व्हिडिओ प्लीज. आणि छान सपोर्ट करा. असा पूर्ण व्हिडिओ बघा, पण अजून पूर्ण झालेला नाही आहे. पूर्ण नैवेद्यापावतर आहे व्हिडिओ, हा नैवेद्य बनवला आहे आणि तुम्हाला जेवण्यासाठी ताट पण बनवलेलं आहे. तर सर्वांनी या. असं एकदाचं पुरण वाटून झालं सगळं, मग ते उचलून वरती निघलं. हात बघा किती लाल झालेले आहेत माझे, तो तांब्या पकडून पकडून रगडून रगडून. बघितला, असं असते मेहनतीचं फळ, गोड लागतं. हेच ते पुरणपोळी, मेहनतीचं फळ. आमटी मस्तपैकी आटलेली आहे. तर ही अशी भांडी एवढी झालेली आहेत. अजून आहेत भांडी, थांबा थांबा जरा, भांडी कळतील तुम्हाला किती आहे ते, पुढे बघत राहा. आणि आम्हाला मैदा जास्त आवडत नाही, म्हणून मी 1/2 किलोच मैदा आणलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना मुलीला आवडते म्हणून हळद टाकलेली आहे. मला आवडत नाही, कुठल्याच पुरणपोळीच्या प्रकारामध्ये मला हळद आवडत नाही. तर मी पूर्ण 1/2 किलो पण मैदा घेतला नाही ह्याच्यासाठी. तर थोडासा सगळा मैदा आधी चाळून घेतला, त्याच्यातला थोडा काढून ठेवला पुरणपोळीला लावण्यासाठी. आणि गव्हाचं पीठ 4 चमचे घेतलेले आहेत. तर तुम्हाला चमचे पुढे दाखवलेच जातील, तर ते तुम्ही बघा
आणि किती मस्त वाटलेलं आहे ते. हे बघा, मैदा काढून ठेवला थोडासा आधी लावायसाठी पुरणपोळ्यांना. पाव किलोतला पण मी 1.5 चमचा असा काढून ठेवला. आणि ह्याच्यामध्ये हेच 3 चमचे गव्हाचं पीठ घेते मी. 4 बोलले पण 3च घेतलं, खूप वाटलं मला म्हणून मी 3च घेतले चमचे, खरं सांगते. तर मग ते चाळून घेतलं सगळं, त्याच्यात मीठ टाकलं, हळद टाकली, तेल 2 चमचे टाकलं आणि मस्तपैकी घट्ट अधोगर मळलं. तर घट्ट मळला तेव्हा माझा हात होता खराब, तर फोनमध्ये दाखवता आलेलं नाही. तर मग पातळ केल्यानंतर हात धुवून मग मी परत दाखवलं आणि परत अजून मळलं पीठ. तर एवढी मेहनत आम्ही करतो ब्लॉग बनवण्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी मस्तपैकी व्हिडिओ बघत जा, शेअर करत जा आणि वैशूज कॉमेडीला सपोर्ट करत जा प्लीज. आज मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर असं मीठ टाकून तेल टाकून मस्तपैकी मळलेलं आहे पीठ बघा. तर हा आता फोन मला साईडला ठेवायला लागणार आणि मला पीठ मळायसाठी दोन्ही हात हवे आहेत, म्हणून मी फोन साईडला ठेवून हे काम करत आहे. तर एवढी मेहनत करावी लागते. तुम्ही हे पण करत नाही, लाईक करत नाही, कमेंट करत नाही का असं व्हिडिओला? हे बघा, पातळ आहे तरी मी एक हात धुवून मी तुम्हाला मोबाईल दाखवत आहे. बघितलं, एवढा खराब मोबाईल पण होतो, मोबाईल साफ करायला लागतो नंतर. असं मळून झालेलं आहे. तेल लावलं चमचमीत, चांगली आपटून 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 घेतली बघा तिला. पुरं नवऱ्याचा राग त्या पिठावरती काढला. हे बघा आता भांडी कसं आहे, मस्त आहे की नाही? हां, विषयच नाही. बघा गॅस किती खराब झाला आहे. तर आता हे सर्व साफ केलं. कसं वाटलं आता? मेहनतीचं फळ कसं आहे, गोड आहे की नाही? इकडे कोपऱ्यामध्ये आमटी भात वगैरे ठेवून दिलं. हे भांडी सगळी घासली, लगेच पटापट लावून घेतली आणि पुरणपोळ्या लाटाय घेतल्या. पहिला देवाची तयारी करून दिली मुलीला. ती मुलगी गेली माझी देवाला, मला जाता आलं नाही. कुरडई तळली. नंतर पहिली कुरडई तळून घेतली आणि मग पुरणपोळ्या बनवल्या. हे अशा आमच्या पुरणपोळ्या असतात बघा, केवढ्या मोठ्या तवाभर, छोटे छोट्या नसतात. जेवढा तवा आहे ना तेवढी आमची पुरणपोळी असते. बघितलं कसं आहे की नाही मस्तपैकी? मग या जेवाय तुम्ही पण पुरणपोळ्या खायला. आणि मस्त टमकीसारख्या पुरणपोळ्या फुगतात. चमचमीत बनवणे, टमटमीत खाणे, गरगरीत झोपणे आणि टकाटक उठणे, असा आमचा विषय असतो बघा. आणि होळीचं बघा, आता सगळं होळीला जाऊन आलो आम्ही. आणि या जेवाय मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा.